हे बघ, पोलिसांच्या स्वाधीन होणं हा मूर्खपणा आहे, फक्त मूर्खपणा. नाही राज, नाही साक्षी, तू मला मारू शकत नाहीस, कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे. ऐक साक्षी, आपण किती छान स्वप्न रंगवली होती, ती सगळी स्वप्न आपल्याला पूर्ण करायची, हो ना साक्षी? पोलिसांकडे जाऊन काही होणार नाहीये. बघ ना, तुलाही पोलिसांनी पकडलंस ना, कारण तू माझ्याबरोबर होतीस. आताही तुला पोलीस सोडणार नाहीयेत. त्यापेक्षा आपण इथं पळून जाऊया. ऐक साक्षी, ऐक माझं. राज उर्फ विवेक बिडकर, आता तू सापडलास. आता तू माझ्या तावडीतून सुटत नाहीस. मुकाट्याने आम्हाला शरण ये. जास्त विचार करू नकोस राज, तुझ्या समोर कोणताच पर्याय नाहीये. वाघे, मागे वा, नाही तर मीला गोळ्या घालीन. नाही राज, मला माहिती आहे साक्षीवर तुझं प्रेम आहे. तू असं नाही करू शकत. राज, तू असं करू शकत नाहीस. साक्षीला सोड आणि मला शरण ये. हॅलो. काय ग, आता कुठे गेला तुझा विक्रम? तुझ्यावरचं त्याचं प्रेम विसरला नाही ना तुला? बहुतेक त्याच्या गळ्याला आता दुसराच मासा लागला असेल. आणि जरी नसेल ना लागला तरी तुला तो विसरेलच आता. अगं, तुझ्यासारख्या मुलीशी संबंध ठेवायला मूर्ख आहे का तो? अगं, एका आतंकवादीची बहीण आहेस तू, आतंकवादीची. आणि अशा परिस्थितीत तुझ्याशी संबंध ठेवून स्वतःचीच बदनामी करून गेला वेडा नाही येतो. राजघराण्यातला येतो. आणि बाय द वे, सध्या सगळीकडे शहरभर टीव्हीवर साक्षीचाच विषय चालू आहे ना. इंटरेस्टिंग. आणि काय ग, साक्षीला IPS ऑफिसर व्हायचं होतं ना? पेपरमध्ये तिचा फोटो येणार होता. आता ती IPS झाली नाही ना, तरी पेपरमध्ये फोटो येणार तिचा. वॉन्टेड म्हणून पकडलंय ना त्या मवाल्याबरोबर. अगं देऊ, अगं तू का गप्प आहेस? बोल काहीतरी, उपदेशाचे डोस दे मला. एरवी एकाला 2 ऐकवायचीस, आता का गप्प आहेस? बोल बोल. श्रावणी, श्रावणी, हे आत्ता आणि अशा वेळी बोलायलाच हवं का? तू कोण ग वेळ ठरवणारी? एक लक्षात ठेव, तू विक्रमला माझ्यापासून तोडलंयस, माझ्या आयुष्यातून दूर नेलंयस त्याला. आता तुम्हा दोघींना तुमच्याच आयुष्यातून कसं दूर फेकते ते बघ, आणि विक्रमला कसं माझं करते तेही बघ. तुला काय करायचं ते कर. हं,
विवेक बिडकर उर्फ तुझा राज पुन्हा एकदा पळून गेलाय. चला साक्षी देशमुख. बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त. या शारदा सदनला अजून काय काय बघावं लागणार आहे कुणास ठाऊक. बरं ते जाऊ दे. वहिनी कशा आहेत? तब्येतीत काही सुधारणा? नाही काकू, आई अजून तशीच आहे. डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करायला सांगितलंय. काकू हे काय झालंय ग आपल्या घराला? आई अशी हॉस्पिटलमध्ये आहे, दादूही अजून बरे होत नाहीयेत आणि साक्षीचाही काही पत्ता नाही लागत आहे. नको नको, तू साक्षीची काळजी करू नकोस. तिची काळजी घ्यायला राज आहे. अगं काकू काय बोलतेस तू? अगं खरं तेच बोलतेय. साक्षी गेली त्या राज बरोबर पळून. पोलीस दोघांनाही शोधतायत. तो राज कुणी का असेना, गुंड, मवाली, अतिरेकी, पण तो साक्षीची नीट काळजी घेईल इतकं मात्र नक्की. एकमेकांवर प्रेम आहे ना त्यांचं. मला शिकवत होती म्हणे मी IPS ऑफिसर होणार आहे. काय झालं पुढे? आईला पाठवलं हॉस्पिटलमध्ये, घरात पोलीस आणून ठेवलेत आणि ही मात्र फरार. बरोबर आहे, बापाच्या वळणावर गेली. इतके दिवस बाप फरार होता, आता मुलगी ही. काकू ओरडू नकोस. काय चुकीचं बोलले मी? काकू अगं प्रसंग काय, तू बोलतेस काय? काकू तुला काहीच वाटत नाही का ग आमच्याबद्दल? हे बघ देवयानी, गोड गोड बोलणं मला जमत नाही. जे काय बोलायचं ते तोंडावर. तुम्हाला सवयच झाली ना पळून जायची, पण हे सगळं आम्ही का सहन करायचं? एक लक्षात ठेव, या सगळ्याला आम्हालाही तोंड द्यावं लागतं. बरं आमचं एक ठीक आहे, पण माझ्या श्रावूने हे सगळं का सहन करायचं? तिची काय चूक आहे? गुण उधळले साक्षीने आणि भोगायचं आम्ही. बास झालं तेवढं खूप झालं. मी तुझ्या काकालाही समजावून सांगितलं, पण ते ऐकणार नाहीत. त्यांच्या डोळ्यावर झापड आहे ना तुमच्या प्रेमाची. त्यांना तुम्ही जास्त प्रिय. पण त्यांनी जर का तुमच्याशी संबंध तोडले नाहीत तर मी त्यांच्याशी नातं तोडेन. घाव चांगलाच वर्मी बसलाय. आय एम सॉरी सर. सर बट प्लीज नो. अरे काय समजतो काय हा राज स्वतःला? आपल्यापासून पाहिलं म्हणजे काय जग जिंकलं? या राजने काय जग जिंकलं? अरे हट. 3 वेळा सटकलाय तो माझ्या तावडीतून. आता समोर तर येऊ दे. नाही सगळं पिस्तूल त्याच्या डोक्यात रिकामं केलं ना तर नाव नाही सांगणार इन्स्पेक्टर वागळे. हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे. सुशिक्षित समजतेस ना स्वतःला? मग एक आतंकवादी आपल्या शेजारी फिरतो हे कळत नाही? प्रेम होतं ना तुझं त्याच्यावर, मग त्याच्या मनात काय चाललंय हे कधी समजलं नाही तुला? असलं कसलं फसवं प्रेम हे? एक गोष्ट तूही लक्षात ठेव, ज्या दिवशी राज माझ्या समोर येईल तो त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. चहा सांगा.
हे काय देऊ, तू रडतेस? तुला शाळेत नाही जायचं? बाईंनीच रडायला सुरुवात केली तर मुलांनी काय करायचं? दादू, दादू बरे व्हा ना आता. दादू माझ्यासाठी तरी. मला नाही सहन होत आता हे. दादू किती दिवस आहे मी एकटी सहन करू? बरे व्हा ना. तुम्हाला माहितीये दादू घरी काय काय चाललंय ते. आई हॉस्पिटलमध्ये, साक्षीचा काहीच पत्ता नाही. तो राजही फरार आहे. एवढं सगळं घरात घडतंय आणि तुम्ही शांतपणे बघताय. मला माझे पूर्वीचे दादू हवेत. पूर्वीचे दादू जे प्रत्येक अडचणीत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. प्लीज बरे व्हा आता. मी नाही सहन करू शकत. देऊ, तू रडतेस? हा, हस बघू आता. जेवढी माणसं जीवनात हसतात ना तेवढे ते यशस्वी होतात. आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे, तुझ्या हुशारीवर विश्वास आहे. हसायचं, हसत हसत प्रश्न सोडवायचे. प्रश्न तर रोज असतात, पण हसणं फार कमी असतं. इन्स्पेक्टर वागळे. इन्स्पेक्टर साहेब, मी मकरंद देशमुख बोलतोय. साक्षीचं काही कळलं? मी आत्ता तुम्हालाच फोन करणार होतो. राज आणि साक्षी दोघांनाही शोधण्यात आम्ही यशस्वी झालो, पण राज आमच्या तावडीतून निसटला. पण साक्षीची काळजी करू नका, ती सेफ आहे. इकडं आमच्या लॉकअपमध्ये आहे. इन्स्पेक्टर साहेब, खूप चांगली बातमी दिलीत तुम्ही. म्हणजे साक्षी सुटली बिटली की काय? मी म्हणालो होतो ना, साक्षी निरपराध आहे. तिचा यात काहीच दोष नाही आहे. पण इन्स्पेक्टर साहेब, तिला काही होणार नाही ना? नाही, ती अजूनही जेलमध्येच आहे म्हणून म्हणतोय मी. नाही नाही, तिला काही होणार नाही. मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करेन. साक्षी निर्दोष आहे हे पटलंय मला. डोंट वरी. एक रिक्वेस्ट करू? मी साक्षीला भेटू शकतो? जरूर, कधीही या तुम्ही. थँक्यू. कसली चांगली बातमी? लॉटरी वगैरे लागली की काय? घ्या. अभिलाषा, देवानं आपली हाक ऐकली. इन्स्पेक्टर वागळे म्हणाले की साक्षी यातून नक्की वाचेल. मुळात देवाने हाक ऐकायला मी देवाला हाक मारलीच नव्हती, तुम्ही मारली होती. तू का तिरकं बोलतेस ग? साक्षी वाचेल याचा तुला आनंद नाही झाला? अहो, आनंद आहे, पण तिने स्वतःच्या हाताने स्वतःसाठी खड्डा खणून ठेवलाय. इन्स्पेक्टर वागळेच काय, ब्रह्मदेव सुद्धा तिला वाचवू शकत नाही. मी का बोलतो ना तुझ्याशी. मी निघतोय. कुठे चाललात? बाहेर खूप ऊन आहे. आजारी पडलात ना तर साक्षी येणार नाहीये विचारपूस करायला. हॉस्पिटलमध्ये जातोय मी. तिकडे देऊ एकटीच आहे. काही गरज नाही जाण्याची. महाराणी कधीची झालीये, बाहेर आहे. अरे, ह्या प्रतीक्षा वहिनी नाही आहेत ना, पण सगळी कामं मला करावी लागतात. पंचायत झाली नुसती. देऊ, तू कधी आलीस? मगाशी झाले काका. देऊ, एक आनंदाची बातमी आहे. मी आत्ताच इन्स्पेक्टर वाघाईशी बोललो. साक्षी त्यांना सापडले. खरंच? पण तो राज मात्र पुन्हा पळून जाण्यात यशस्वी झाला. किती साधा वाटायचा ना राज, केवढा फसवा निघाला. देऊ, खरंच कुठला माणूस कसा वागेल ना कधी काही सांगता नाही. बरं मला सांग, वहिनीजवळ कोण आहे? गोदा काकू आली होती नाश्ता घेऊन. मला म्हणाली की तू घरी जा, दमली असशील, मी बसते. पाहिलंच देऊ, कोण कुठली गोदा काकू, पण आपल्याला सतत मदत करत असते. नाहीतर अभिलाषा. काका, बरं मला सांग, वहिनी कशी आहे?
काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणालेत की लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. जास्त उशीर करून चालणार नाही. ठीक आहे, आपण करू ऑपरेशन लवकर. पण काका, देऊ, तू पैशाची काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. जा तू, जाऊन झोप, जरा आराम कर. काका मला असं वाटतं की देऊ, आजवर कमी संकट आलेत का आपल्यावर? याही संकटांचा सामना करू ना आपण. तू नको काळजी करूस. जा विश्रांती घे. देवयानी, कशी आहेस? ठीक. काय झालं? तुझा आवाज असा जबरदस्तीने तुला कोणीतरी बोलायला लावतंय असं काय? आम्ही फोन केल्यास आवडलं नाही का तुला? असं का बोलतोयस? देवयानी, आम्ही इकडे लंडनला आल्यापासून बघतोय तू आमच्याशी बोलत नाही साधीसारखी. काय प्रॉब्लेम झालाय? देवयानी, आम्ही तुला विचारतोय, आम्हाला काय असेल ते सगळं खरं खरं सांग. आमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही विक्रम, तू समजतोस तसं काही नाहीये. आणि तुझ्या या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवू. सकाळी आमचा गुड मॉर्निंगचा मेसेज नाही आला म्हणून आमच्यावर रागवणारी देवयानी आमचा फोन उचलायला एवढा वेळ लावते, तरी सुद्धा आम्ही तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू. हॅलो हॅलो देवयानी, हॅलो हॅलो. विक्रम, काय झालं? तू बोलत का नाहीयेस? विक्रम, तू समजतोयस तसं काही नाहीये. मी मजेत आहे. हो, मग आता हेच वाक्य तू आमची शपथ घेऊन सांग. विक्रम, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? का उगाच शपथ घ्यायला भाग पाडतोयस? तेच आम्ही तुला सांगतोय. आम्ही इथे लंडनमध्ये बसूनही तुझ्या आयुष्यातली अडचण दूर करू शकतो, हा सुद्धा विश्वास तुला आमच्याबद्दल वाटत नाही. काय झालं देवयानी? काय प्रॉब्लेम आहे सांग. ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर आम्ही तुला फोर्स करून आम्हाला सांग असं म्हणणार नाही आणि त्रास देणार नाही. तू परत कधी येणार आहेस? ऍक्च्युली काही लिगल कॉम्प्लिकेशन्स झाल्यात, त्यामुळे आम्हाला काही दिवस अजून इथे थांबायला लागतंय. नाही पण तू म्हणत असशील तर आम्ही. नाही, नको. तुझं काम आटपून ये. बरं, येताना तुझ्यासाठी काय आणू सांग. काही नको, फक्त तू लवकर परत ये. तुझी खूप आठवण येते. ठेव फोन. खरंच जर तुला मनापासून फोन ठेवायची इच्छा असेल तर ठेव, आमचं काहीच आग्रह नाही. विक्रम, प्लीज तू फोन ठेव. हे का ठेव? त्याआधी आम्हाला तुझ्या तोंडून एक गोष्ट ऐकायची. आय लव्ह यू देवयानी. आय लव्ह यू. देवयानी, जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत आम्ही फोन ठेवणार नाही. आय लव्ह यू. I love you like anything.